सिरप घेताय पण फरक नाही पडत. तर काय होतं मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण काय करतो, आपल्याला सर्दी, खोकला, जुलाब किंवा कधी पोट साफ होत नाही, अशा खूप काही प्रकारच्या आपल्याला त्रासांवरती आपल्याला सिरप जास्त महत्त्वाचं असतं. मग आपण अशा वेळेस आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर आपल्याला सिरप लिहून देतात. तर सिरप घेऊनही आपल्याला फरक पडत नाही. मग अशा वेळी काय करायचं, आपण 3 गोष्टी चेक करायच्या. पहिलं म्हणजे आपण डॉक्टरांनी दिलेलं औषध आपण प्रॉपर 1 टाईम आहे का, 2 टाईम आहे का, 3 टाईम दिलंय, आपण ते टाईम प्रॉपर घेतोय का? दुसरं म्हणजे जे टायमिंगनुसार औषध घेतोय त्याचा डोस प्रॉपर आहे का? जर डॉक्टरांनी 10 ml सांगितलं असेल तर तुम्हाला 10 ml तुम्ही प्रॉपर घेतलंय का? आणि तिसरं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे की सिरप घेताना नेहमी बॉटल नेहमी हलवून घेणं गरजेचं असतं किंवा मग हातावरती असं प्रेस करून ते हलवणं गरजेचं असते आणि नंतर प्रॉपर डोस काढणं गरजेचं असतं मित्रांनो. कारण काय होतं, जर आपण औषध हलवून नाही घेतलं तर आपल्यापर्यंत त्याचा प्रॉपर डोस जात नाही. आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट येत नाही, पाहिजे तसा फरक पडत नाही. माहिती आवडली मित्रांनो? अशा खूप काही माहिती मी तुम्हाला देणार आहे. अजून काही तुम्हाला जरी माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता आणि जाताना तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर द्याच.